आज आपण बनवणार आहोत छोट्या बाळाचे झबले. तर मी 25 इंचाचा पट्टी आणि उभी जी लांबी आहे ती 12 इंचाची अशा प्रकारे एक कापडाचा तुकडा घेतला. एका साईडने 8 इंच व एका साईडने 6 इंच दुमडून परत त्याची डबल घडी करून मी एका साईडला मुंड्याचा आकार तर दुसऱ्या साईडला गळ्याचा आकार घेतला. इथे 4.5 इंचाचा मी शोल्डर घेतलेला आहे आणि 4.5 इंचाचीच कापखोली घेतलेली आहे आणि मुंडा आपला कट करून घ्यायचा आहे. शोल्डरच्या ठिकाणी 1.5 इंचाचा गळा कापून आपण त्याला आकार देऊन घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता एकदम जॅकेट सारखे झबले तयार होते. नंतर आपल्याला काय करायचे आहे, पुढच्या बाजूला गळ्याला पाकळीचा आकार द्यायचा आहे. दोन्ही साईडला पाकळीचा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. त्यामुळे झबले अगदी छान दिसते. आता ह्या झबल्याला जे शोल्डर मुंडा वगैरे आहेत किंवा गळ्याचा भाग आहे त्याला आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे. तसेच खालची जी पट्टी आहे ते दुमडून टिप मारून घ्यायची आहे. राहिलेल्या सगळ्यांना आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे. गोट व्यवस्थित मारून घ्यायचा आहे. गळ्यालाही छानसा गोट मारून घेतल्यामुळे आपले झबले खूप सुंदर दिसते. गळ्याचा जो आकार आहे तो एकमेकावरती ठेवून बघायचा आहे व्यवस्थित गळा आला आहे की नाही. नंतर आपले जे शोल्डर आहेत ते व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. शोल्डर जे जोडून झाल्यानंतर आपल्या गळ्यालाही गोट मारून घ्यायचा आहे. गळा व्यवस्थित गोट मारून झाल्यानंतर वरती जे गळ्याचा गळा आहे तो एकमेकांपासून लांब जाऊ नये म्हणून आपण तिथे छोटीशी गुंडी बसवणार आहोत. तर खालच्या साईडला आपल्याला नाड्या बसवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे छानसे झबले तयार आहे.